हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहे नाश्त्याचा झटपट प्रकार बेसन आणि ब्रेड ब्रेड फ्राय। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे अर्धा चमचा हळद, तीन चमचे कांदा लसूण मसाला। हा जर तुमच्याकडे नसेल तर मिरची पावडर वापरली तरीही चालेल। थोडासा हिंग, एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर। आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ। आता पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा ऑप्शनल आहे, तुम्ही जर नसाल खात कांदा नाही टाकलं तरीही काहीही हरकत नाही, तरीही याची चव छानच लागते। तुम्हाला जर ह्याच्यात भाज्या किंवा टोमॅटो, शिमला मिरची, किसलेलं गाजर, स्वीट कॉर्न काहीही टाकायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवायचे आपल्याला। ह्याच्यामध्ये आपण ब्रेड कोट करून शॅलो फ्राय करणार आहे, त्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी तशी करायची आहे। पण पहिले गुठळ्या मोडण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। हे पहा, ह्याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे, कारण आपण ह्याच्यात ब्रेड कोट करून मग शॅलो फ्राय करणार आहे। हे पीठ आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं तरी भिजत घालायचं आहे, कमीत कमी 15 मिनिटं। आता आपण हे झाकून 15 मिनिटं ठेवून देऊया। हे पहा, आता 15-20 मिनिटं झालेली। आता आपलं हे पीठ छानपैकी भिजलेलं आहे। जर तुम्हाला हे थोड्या वेळानंतर जर हे पीठ तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करून ह्याची कन्सिस्टन्सी जे आहे घट्ट पातळ तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार करू शकता। शक्यतो हे जास्त घट्ट ठेवू नका। आता मी ते तवा घेतलाय आणि तव्यावरती 1 चमचा तेल टाकलेलं आहे। हे आपण शॅलो फ्राय करणार आहे। हा खूप छान ऑप्शन आहे नाश्त्यासाठी, किंवा तुम्ही मुलांना जर आवडत असेल तर त्यांनाही तुम्ही हे डब्याला बनवून देऊ शकता। तर आता मी तुम्हाला दाखवते। आपण ब्रेड स्लाइस घ्यायची आहे आणि अशी बुडवायची आहे, जास्त दाबून बुडवायची नाहीये, वरच्यावर हलकेच बुडवायची आहे। आणि मीडियम गॅसवरती ब्रेड भाजून घ्यायची आहे छानपैकी तेलावरती। जितक्या ब्रेड बसतील तितक्या ब्रेड तुम्ही ह्याच्यावरती ॲड करू शकता। हे पहा, मीडियम फ्लेम वरती छानपैकी हे भाजून घ्यायचं आहे। हे पहा, ब्राऊन कलर वरतीच आपण हे पलटायचं आहे। 1-2 मिनिटं झालेली आहे मीडियम गॅस वरती। आणि ह्याच्यासाठी तुम्हाला नॉनस्टिक वगैरे तव्याची गरज नाही, ॲल्युमिनियमच्या तव्यावरती हे आरामशीर होऊन जातं। जर तुम्ही चपाती करायचं तुमच्याकडं तवा असेल तर तो देखील वापरू शकता। तर आपण थोडंसं ह्याच्यावरती तेल सोडणार आहे। आणि हे ब्रेड आणि बेसनचं जे आहे कॉम्बो, हे बनवायला ना तुम्हाला जास्त तेलही नाही लागत, थोड्याशा तेलामध्ये हे छान असं मस्त तयार होतं। आणि हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता, खूप छान लागतं आणि मुलं हे आवडीने खातात।
तुम्हाला जर ह्याच्यामध्ये भाज्या आवडत असतील तर तुम्ही गाजर, बीट किसून टाकू शकता. मी ह्याच्यात फक्त कांदा, कोथिंबीर ॲड केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात भाज्या टाकू शकता. हे पहा, या बाजूनी अजून ह्याला भाजलं पाहिजे. त्यामुळे आपण हे पलटून परत एकदा भाजून घेऊया छानपैकी. हे पहा, आता आपण पलटून बघूया हे भाजून झालंय का. हे पहा किती छान कलर आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि ह्याला आता आपण परत ब्रेड स्लाइस अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला बनवून दाखवते. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही त्रिकोणी कापून देखील ब्रेड आहे ना ह्याच्यावरती भाजू शकता. ब्रेड टाकलं की ह्याच्यावरती तेल सोडायचं आहे थोडंसं साईडनी आणि मीडियम गॅसवरती भाजून द्यायचं 2 ते 3 मिनटं. प्रत्येक बाजूनी ह्याला 2 किंवा 3 मिनटं भाजू द्या. छान तयार होतं हे. हे पहा 2 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण हे बघूया हे झाले की नाही. हे पहा किती छान ब्राऊन कलर आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूनीही आपण एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त नाही. आणि या बाजूनी आपण 2 ते 3 मिनटं खरपूस भाजून घेऊया. हे पहा, आता दुसऱ्या बाजूनी देखील हे झालं असेल. हे पहा किती छान कलर आलेला आहे. तर आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही सगळे बनवून घ्या. आता मी तुम्हाला ह्याची प्रेझेंटेशन दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपलं मस्त असं बेसन ब्रेड तयार आहे. तुम्हाला जवळून दाखवते कसं दिसतंय. दिसतंय ना टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी. तर हे बेसन ब्रेडची नाश्त्याची रेसिपी तुम्हीही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.